आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमधून जाराबा येथील बाबा, त्यांचं वय जर म्हटलं तर 96 इयर त्यांचं वय आहे, 96 वर्ष, जे की आजकालच्या युगामध्ये आपल्याला इतक्या वर्ष जगणं मोठं मुश्किल झालेलं आहे. तरी पण बाबाचा आत्मविश्वास आणि बाबाची इच्छाशक्ती, त्यामुळे आजही त्यांची तब्येत एकदम टणटणीत आहे. मागील 10 दिवसापूर्वी आमच्याकडे आले होते. त्यांना स्ट्रोक होता, ब्रेनमध्ये इम्पॅक्ट बसल्यामुळे एक पाय आणि एक हात त्यांचा काम करत नव्हता. आणि यवतमाळमध्ये दारव्यावरून ते आले आणि इथे आपल्याकडे ट्रीटमेंट त्यांनी घेतली. आणि असं वाटत नव्हतं की इतक्या लवकर त्यांचं इम्प्रूव्हमेंट वाटेल म्हणून, परंतु अतिशय चांगली इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी. बाबाचे पाय सुद्धा ते जवळ घ्यायला लागले, मागे सुद्धा मारायला लागले, हात सुद्धा हातवरती करून दाखवा, या पद्धतीच्या त्यांच्या ज्या ताई त्यांची मुलगी, त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या या ठिकाणी घेऊन आले. त्यांना विचारलं त्यांना काय त्रास होता. आमच्या प्रेक्षकांना एकदा नाव सांगा तुमचं. माझं नाव रेणुका रामभाऊ शेळके, मी यांची मुलगी आहे. तर यांना बाबांना म्हणजे एकाएकीच पूर्ण एक बाजू पूर्ण त्यांची अर्धांगवायू झाला होता. तर इथे आल्यानंतर आम्हाला एवढं छान निर्णय मिळालं. सर्व सरांची एवढी म्हणजे सरांनी एवढी केअर केली की आज त्यांनी स्वतःचा हात उचलू शकतात, स्पष्टपणे बोलतात ते आणि पाय पण जवळ घेतात. आणि मला अशी विश्वास आहे की थोड्याच दिवसात बाबा चालताना पण लागतील म्हणून. खरंच सर खूप छान आहे आणि मला तरी वाटते प्रत्येकाने एक वेळ अनुभव घ्यायला पाहिजे. अशा बिमारीवर अशी इलाज आहे ते आम्हालाही माहिती नव्हते. मी तर सर्वांना विनंती करते बाबा तुम्ही एक वेळा तरी असं काही घडलं तर नक्की आहे. तर आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरोथेरपीद्वारे आपण अक्षरशः पॅरालिसिस पेशंट, आता एज काही फॅक्टर नाही, परंतु चांगला आराम त्या ठिकाणी पडतो. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय आयुर्वेद. डॉक्टर कसे वाटले तुम्हाला इथले? आणि इथले स्टॉप कसा वाटला? तुमची सेवा कशी झाली? चांगली झाली ना? चांगलं वाटलं ना तुम्हाला तब्येत? डॉक्टर साहेबांविषयी काही म्हणणं? आशीर्वाद. खूप छान वाटलं.